तर नमस्कार बांधवांनो। तर आता हा प्रसाद लाड ज्याला कोणी कुत्र ओळखत नव्हतं, त्याला कोणी महाराष्ट्रातील लोक ओळखत नव्हते, कारण तो फक्त नुसते तोंडाच्या भातपोळ्या करणारा हा प्रसाद लाड आणि विधान परिषदेवरती निवडून येणारा हा प्रसाद लाड ज्याला कोणी कुत्र ओळखत नव्हतं। मी सुद्धा वैयक्तिक इतक्या वर्ष ओळखत नव्हतो, पण मराठा बांधवांनी एक म्हणजे मराठा समाजाला एक घाण सवय की जे मराठा आरक्षण विरोधी लोक आहेत, जे जरांगे पाटलावरती टीका करतात, त्यांना विनाकारण फॉरवर्ड करतात, त्यांचे व्हिडिओ शेअर करतात, त्याच्यामुळे ते वारंवार व्हिडिओ माझ्यापर्यंत येतात आणि त्याच्यामुळे आता हे व्हिडिओ मला बनवावा लागलाय। कारण तो प्रसाद लाडला कोणी कुत्र ओळखत नव्हतं, कारण अशा चुका मराठा समाजाने करू नयेत, कारण ज्यांना त्यांची लायकी ह्या प्रसाद लाडची लायकी ही जरांगे पाटलांच्या पायाशी लायकी म्हणावं लागेल। पण तो प्रसाद लाडला मराठा समाजाने मोकार डोक्यावरती घेतले, त्याला मोकार त्याचे व्हिडिओ शेअर करतात। अशा चुका कोणी करू नका, कारण आता प्रसाद लाडचं म्हणणं काय आहे, वारंवार तो भुकत आहे। कारण जसं जसं त्या कुत्र्याला आपण एखाद्या कुत्र्याला समज भाकर टाकले, कुत्रा कसा मग घराची राखण करतो आणि वारंवार भुकत राहतो रातभर, तसं भुकायचं काम हा प्रसाद लाड करत आहे। कारण त्याला फडणवीसांनी बिस्किट टाकलेलं आहे, भाकर टाकलेली आहे, त्याच्यामुळे आता प्रसाद लाड हा भुकायचं काम करतोय आणि भाजपची राखण करायचं काम हा प्रसाद लाड कुत्रा करतोय असं आपल्याला म्हणावं लागेल। कारण आता प्रसाद लाडनी त्याची इज्जत आबरू त्याला बिलकुल राहिलेली नाही। हा कुंकडही बरळत आहे आणि मराठा समाजाची माथी भडकवायचं काम हा करत आहे। म्हणून आता प्रसाद लाडचं म्हणणं काय हे एकदा आपण पाहूया। तर सर्वात अगोदर त्याचं आता हे नवीन वक्तव्य काय आहे की जरांगे पाटलांनी मुंबईला हिम्मत असेल तर मुंबईला येऊन दाखवावं। अरे प्रसाद लाड, तू किती गायबाना आहेस, तू किती बावळट आहेस। महाराष्ट्रामधील सर्व मराठा समाज एकवटला होता, मुंबई जाम करून टाकली होती, त्यावेळेस प्रसाद लाड काय गोदाड्यात झोपलेला होता का, नेमकं का कुठं होता प्रसाद लाड? काय एखाद्या कोपऱ्यात बसलेला होता का बाबा मराठा समाज बाहेर आलाय, आपल्याला घराच्या बाहेर आपण निघू नये असं प्रसाद लाडनी काय ठामपणे निश्चय केला होता का? त्यावेळेस झोपी गेलता का प्रसाद लाड? फक्त प्रसाद लाड त्यावेळेस मुंबईला मराठा समाजाचे लोक ज्यावेळेस मुंबईला गेले होते, जरांगे पाटीलही गेले होते, त्यावेळेस प्रसाद लाड फक्त बाहेर निघायला पाहिजे होता आणि त्यावेळेस त्यांनी टीका करायला पाहिजे होती मराठा समाजामध्ये बाहेरमध्ये येऊन। तेवढी हिंमत तुझ्यात का नाही आहे का? त्यावेळेस तू कमन घरामध्ये बसत असतो, त्यावेळेस जर तू आला असताना तुला चांगला असा कणकीवणी तिंबून काढला असता, चांगला निबार चोप तुला दिला असता। कारण तुझं असा सुजिला असताना तू चांगला दाईक दिवस नुसता तू शरीराला झुंड बॉम्ब लावत बसला असता, इतका तुला सुजवला असता मराठा बांधवांनी। पण तुझं ते काय म्हणावं लागेल, नशीब म्हणावं लागेल, तू बाहेर निघत नाही, घराच्या बाहेर घरात बसलेला असतो। म्हणजे आपल्याला जसं म्हणावं लागेल की एखादी बाळातीन बाई कशी घराच्या बाहेर निघत नाही, तसा हा प्रसाद लाड घरामध्ये बसलेला असतो। कारण प्रसाद लाडने आता एवढं माथं खवळीलं आहे, त्याच्यामुळं आम्हाला त्याच्यावरती काही टीका करायची वेळ ही आमच्यावरती आलेला आहे। कारण प्रसाद लाड हा आता शांत, त्याला अन्न खायची, चांगलं शांतपणे अन्न खायची त्याला सवय राहिलेली नाही त्याला, कारण आता भांडण करायची सवय लागली आहे। कारण एखादा कुत्रा कसा पुढचा कुत्रा आल्यानंतर त्याची बाखर ओढतो, कारण स्वतःजवळही बाखर असताना दुसऱ्या कुत्र्याची जर बाखर ओढत असेल, कारण तो आता भांडणं करायचं काम हा प्रसाद लाड करतोय। म्हणजे प्रसाद लाडला आता चांगल्या सवयी राहिलेल्या नाही, त्याच्या वाईट सवयी राहिलेल्या झाल्या आहेत। त्यानंतर पुन्हा पुढचं काय बोलतोय की जरांगे पाटलांनी हिंमत असेल तर 288 उमेदवार उभे करावे आणि विधानसभा लढून दाखवावे। अरे प्रसाद लाड बावळाटा, तू का म्हणे विधानसभा लढत नाही? तू दरवर्षी एवढ्या वर्ष हा फक्त विधान परिषदेवरतीच आमदार आहे हा प्रसाद लाड, तुझ्यात काय हिंमत नाही तेवढी का? उगाच दुसऱ्याला टीका करतो, आपली लेवल बघावा। म्हणजे लोकाला सांगेन यांना आपण कोरडे पाषाण अशी गत ह्या प्रसाद लाडची आहे। आणि प्रसाद लाड काय बोलतो की जरांगे पाटलांनी हिंमत असेल तर विधानसभा लढवावी, तू का लढत नाही? अरे तू फक्त लोकसभेच्या कचाट्यात सापडायला पाहिजे होता आणि विधानसभेला सापडायला पाहिजे, मग तो मोकळ्या मैदानात येत नाही। तू विधान परिषदेला आता कसं आहे, फडणवीसांना आपल्याला खुश करावं लागतंय, त्याच्यामुळे मग आपल्याला विधान परिषदेची आमदारकी मिळती। त्याच्यामुळे हा प्रसाद लाड हा जरांगे पाटलावरती तोंडाचं सुख घेत आहे, पण ते तोंडा सुख तुझं हे आयुष्यात तू कधीच भरपाई ही होणार नाही। कारण तुला जरी आता मजा वाटत असली, कारण तोंड सुख हे तू घेत आहे, जरांगे पाटलावरती टीका करत आहे, नंतर तुला ही भरपाई तुला आयुष्यात कधी होणार नाही। कारण तुझा राईट कार्यक्रम केला जाईल, कारण तू फक्त मैदानात ये, तू विधानसभेला ये, लोकसभेला ये, पण तू निवडणुकीत उतरत नाही, कारण तो ह्यात तेवढी हिंमत नाही। आणि कारण फक्त घरात बसल्या बसल्या मोठमोठ्या बाता करतो, पण घराच्या बाहेर कधी निघत नाही, कारण तो ह्यात तेवढी हिंमत नाही। आणि प्रसाद लाड हा अशी वक्तव्य करून
तू मराठा समाजाची माती भडकवायचं काम करू नको। त्यानंतर जरांगे पाटलांनी महाविकास आघाडीची सुपारी घेतली आहे आणि असं प्रसाद लाड बोलत आहे। पण प्रसाद लाड तू ही जरांगे पाटलांच्या विरोधात सुपारी घेतलेली आहे। ती सुपारी तुला फडणवीसांनी दिलेली आहे, कारण आमदारकी तुला दिलेली आहे। त्याच्यामुळं तू आता बोंबलायचं काम हा प्रसाद लाड करतोय। कारण आता प्रसाद लाडची पुन्हा त्याच्या इज्जतीचा पूर्णतः फालुदा झाला आहे, इज्जतीचा त्याच्या पंचनामा झाला आहे। कारण आता इज्जत ही कसलीच प्रसाद लाडला राहिलेली नाही। त्यानंतर अनेक वक्तव्य यांनी तू मागेही केलेले आहेत। कारण आता विधान परिषदेला काय करतो हा प्रसाद लाड की दुसऱ्याची मतं पळवतो, काही करतो। तो दम आहे तर विधानसभा का लढवत नाही? कारण त्यांना माहिती आहे, प्रसाद लाडला माहिती आहे, कारण आपल्या जनता नालायक समजते आपल्याला, कारण आपल्याला कोणी मतदान करणार नाही। त्याच्यामुळं हा प्रसाद लाड विधान परिषदेला उभा राहतो, पण विधानसभेला हा मैदानात येत नाही। कारण तेवढी हिम्मत आणि तेवढी लायकी ह्या प्रसाद लाडची नाही। कारण जनतेतून निवडून यायला पण त्याला तेवढी हिम्मत लागते आणि तेवढी मराठा समाजाला एवढा विरोध करतोय। आणि एवढा विरोध करून तू यात हिम्मत असेल तर विधानसभा लढून दाखव, तरच आपण प्रसाद लाडला मानू। अन्यथा असे कित्येक लोक येतात त्यांना आम्ही बिलकुल किंमत देत नाही, त्यांना मराठा समाजाने इज्जत देऊ नये हे मराठा समाजाला सांगतोय। त्यानंतर प्रसाद लाड म्हणतोय की आम्हीही मराठा आहोत। खरंच तू मराठा असतील तर तू मैदानात उतरला असता, तू कुठंही मुंबईमध्ये मोर्चामध्ये आला असता, पण तू असा नालायकपणा घरी बसल्या बसल्या केला नसतास। तू मराठा कशाने मराठा आहे? लाड आडनाव हे मराठा समाजामध्ये नसते, तर त्या ठिकाणी दुसऱ्या समाजा म्हणजे वंजारी समाज असेल त्या ठिकाणी इतर समाजामध्ये असते। पण आमचं म्हणजे कोणत्या समाजाचा आहे म्हणून आमचा विरोध नाही, कारण प्रसाद लाड हा जरांगे पाटलावरती टीका करतोय म्हणून आम्ही त्याच्यावरती टीका करतोय। पण हा प्रसाद लाड विनाकारण मराठा समाजाला घुमवायचं काम करू नको। तू मराठा समाजामधील नाही, कारण त्यामुळे तुला मराठा आरक्षणाची किंमत तुला नाही। विनाकारण तू काही बरळू नको, काही कुंकडं बोलू नको। आणि प्रसाद लाडकडं 200 कोटीची प्रॉपर्टी आहे, त्याच्यामुळे त्याला पैशाची कमी नाही। त्यामुळे गोरगरिबाच्या कष्टाची जाणीव हे प्रसाद लाडला काही माहीत नाही, कारण त्याला 3 टाईम अन्न हे घरी बसल्या बसल्या आयतं मिळतंय। त्याच्यामुळे त्याला अन्नाची ही किंमत त्याला नसेल, त्याच्यामुळे त्याला कोणत्याही गोष्टीची किंमत नाही। त्याच्यामुळं गोरगरिबाचे कष्ट हे प्रसाद लाडला माहीत नाहीत। आणि प्रसाद लाडला जर लयच कष्ट माहीत असले, गोरगरिबाची जाणीव असेल, तर प्रसाद लाडने आमच्या इथं फक्त 2 दिवस नांगूर हाकायला उन्हाताना त्यावेळी मग कळम प्रसाद लाडला कसं होतं उन्हामध्ये आणि कसे कष्ट असतात, हे शेतकऱ्यांचे गोरगरिबाचे कष्ट कसे असतात तेव्हा ह्या प्रसाद लाडला कळन। घरी बसल्या बसल्या येशीत बसून तुला आयतं खायला मिळतंय, त्याच्यामुळे तुला कष्टाची किंमत नाही। तुला दम आहे तर डायरेक्ट 2-3 दिवस नांगरणी करण्यासाठी रानात ये, तुला कळन काय होतं ते, कुठून गाम निघतून काय होतं हे प्रसाद लाडला नंतर कळन। आता तू विनाकारण बरळायचं काम करू नको, अशी अनेक वक्त ह्या प्रसाद लाड करतो। त्यानंतर काय म्हणतोय की जरांगे पाटलांनी मला भेटण्यास यावं, आपण भेट घेऊ, चर्चा करू, म्हणजे मार्ग निघेल। अरे प्रसाद लाड तू काय बावळट आहे का? तू एवढा मुख्यमंत्री लागून गेला का, देशाचा पंतप्रधान लागून गेला तू प्रसाद लाड, की तुझ्याकडे चर्चेला येऊ बा प्रसाद लाड हा देशाचा पंतप्रधान आहे, हा मुख्यमंत्री आहे महाराष्ट्राचा, म्हणून प्रसाद लाडकर चर्चेला जावं? एवढा कसा नालायक आहेस प्रसाद लाड तू? कारण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ते सुद्धा स्वतः जरांगे पाटलांच्या भेटीला जातात, त्या ठिकाणी चर्चा करतात। आणि प्रसाद लाड घरी बसल्या बसल्या काय सांगतोय की जरांगे पाटलांनी माझ्या भेटीला यावं, म्हणजे एवढा मोठा व्यक्ती लागून गेला का तू? विधान परिषदेचा आमदार झाला म्हणजे तू काय मुख्यमंत्री झाला नाही, कारण तू एवढा स्वतःला शहाणा समजायचं काम प्रसाद लाडनी करू नये। आणि त्यानंतर म्हणतो की फडणवीसांनी खूप प्रयत्न केलेत मराठा आरक्षणासाठी। अरे तू गिन्यान गेलेल्या गायबान्या प्रसाद लाड तो एवढं कसं तो भान जागेवरती नाही, कारण मराठा आरक्षणासाठी फडणवीसांनी प्रयत्न केले, पण ते मराठा आरक्षण रद्द करायचं काम फडणवीसांच्याच वकिलाने केलं। ते वकील म्हणजे सदावर्ते हा 24 तास फडणवीसांसोबत फिरतो आणि बोंबलत फिरतो फडणवीसांसोबत आणि मराठा आरक्षण रद्द करायचं काम करतो। आणि त्याला वारंवार पैसे पुरवायचं काम, कारण सदावर्ते ही हा फडणवीसांच्याच तुकड्यावरती जगतो आणि तूही प्रसाद लाड त्या फडणवीसांच्या तुकड्यावरती जगतो। कारण फडणवीस सांगतील की आम्ही इकडं मराठा आरक्षण देऊ आणि रद्द करायचं काम हे सदावर्तेंनी करावं, असं एक त्याला कामगिरी ही सदावर्तेला फडणवीसांनी दिलेले। त्याच्यामुळे ह्या गोष्टीवरती विचार प्रसाद लाडनी करावा आणि नंतर जरांगे पाटलावरती टीका करावी आणि नंतर फडणवीसांचे गुणगान हे नंतर प्रसाद लाडनी करावे। विनाकारण काही बरळून कुंकडं इज्जतीचे खवले काढायचं काम प्रसाद लाडने करू नये। तुझी लायकी ही जरांगे पाटलांच्या पायाशी आणि तुझ्यात जर तुझ्यात हिंमत असेल तर जरांगे पाटील जसे समाजासाठी उपोषण करतायत लढतायत, तशी तू पण
समाजासाठी लढ। आणि तू म्हणतो ना आम्ही मराठा आहे, तर तू मराठा समाजासाठी 10 दिवस अन्न पाण्याचा त्याग करून उपोषण कर आणि नंतर तू की तुझ्या आमदारकीचा राजीनामा दे, बघू तुला कसं होतंय आणि समाजासाठी किती काम करतो तू, कळ ना आम्हाला। उगं विनाकारण बोलथापा ह्या भाष्कळ तू हे वक्तव्य भाष्कळ वक्तव्य हे करू नये प्रसाद लाडनी, कारण आपली लायकी आणि आपली तुझी किंमत तुला किती लोक देतात ह्याच्यावरून चांगलं कळतं। कारण तुझे व्हिडिओ टाकतोस त्याच्या खाली कमेंट तू कमेंट बघत जा, कारण तू 2-3 दिवस तुला झोप यायची नाही, एवढी लोक तुला शिव्या देतात, तुला एवढे लोक वाईट कमेंट करतात आणि तू विनाकारण वर थोबाड घेऊन जरांगे पाटलावरती टीका करतो। पण ही भरपाई ही कधीच होऊ शकणार नाही, हे प्रसाद लाडनी लक्षात घ्यावं। कारण तुला बोंबलायचंच असेल प्रसाद लाड की जरांगे पाटलांच्या विरोधात, तर तुला आम्ही चांगला प्रसाद देऊ आणि तो प्रसाद देण्यासाठी तू विधानसभेला ये, लोकसभेला ये, विधान परिषदेवरती उड्या हाणू नको। तू यात किती हिंमत आहे ती नंतर कळन। आणि जरांगे पाटलांना चॅलेंज द्यायचं काम हे तू करू नको, कारण तू किती चॅलेंज स्वीकारशील हे आम्हाला चांगलं माहिती आहे। कारण मराठा समाज एवढा मुंबईला आला असतानाही तू म्हणतो की मुंबईला जरांगे पाटलांनी यावं, मग बघू किती हिंमत आहे। अरे तो यात काय हिंमत आहे आम्हाला चांगलं माहिती आहे। तू घर बसल्या तू फक्त बोंबलतो, घराच्या बाहेर निघण्याची हिंमत तो यात नाही। खरं तो यात दम आहे ना, ज्यावेळेस मराठा समाजाच्या रॅल्या असतात त्या ठिकाणी सभा असतात त्या ठिकाणी डायरेक्ट तू रॅलीमध्ये डायरेक्ट मोकळ्या मनाने ये, घराबाहेर निघ, मग कळन तुला मराठा समाज तो किती पाठीशी आहे आणि तुला मराठा समाज किती शिव्या देतोय। तुला असा आला ना तो समोर चपलाचा हार तो गळ्यात घालतील प्रसाद लाड, कारण मराठा समाजाच्या तू रॅलीत ये, मराठा समाजाच्या सभेत ये आणि नंतर तू बोंबल की मराठा समाज हा जरांगे पाटलांच्या पाठीशी नाही आणि जरांगे पाटील म्हणजे काय मराठा समाज नाही, अशा टीका तू मराठा समाजामध्ये येऊन नंतर टीका कर। घर बसल्या तरी कुणी बोंबलतं, त्याच्यामुळं तू म्हणजे प्रसाद लाडचं कसं आहे, फक्त एखादा साप कसा बिळात घुसतो तो मोकळ्या पटांगणात येत नाही, म्हणजे बिळात घुसून फुसकारे मारतो फक्त, तसं काम हा म्हणजे प्रसाद लाड फक्त घरात बसल्या फुसकारे मारतो। म्हणजे प्रसाद लाडमध्ये मोकळ्या मैदानात यायची हिंमत हे प्रसाद लाडमध्ये नाही। आणि फक्त हा प्रसाद लाड तुझी लायकी काय हे आम्हाला चांगलं माहिती आहे, त्याच्यामुळे तू आमची माथी भडकवायचं काम करू नको। आणि मराठा बांधवांना कळकळीची विनंती, असल्या मोकार लोकांना किंमत देऊ नका, ह्याची लायकी काही नाही, मोकार ह्याला प्रसिद्धी देऊ नका। कारण मी इतक्या वर्षी त्याला ओळखत नव्हतो, पण आता ओळखायला लागलो, कारण तुम्ही त्याला सारखा शेअर करताय, फॉरवर्ड करताय, विनाकारण असे काम करू नका आणि ह्यांना अजिबात इज्जत देऊ नका। आणि हे इज्जतीचा भाजीपाला करायचं काम हा प्रसाद लाड करतोय, त्याची लायकी आम्हाला चांगलं माहिती, हे वारंवार सांगायचं गरज नाही। कारण प्रसाद लाडनी म्हणजे त्याची स्वतःची बायकोसुद्धा पळून आणतोय आणि विधान परिषदेला हे मतंसुद्धा पळवतोय आणि पैशाच्या जीवावरती हा विधान परिषद लढवतोय, मतं फोडवतोय आणि फडवणी जसं सांगतील तसा आदेश हा प्रसाद लाड पाळतोय। त्याच्यामुळं हा जरांगे पाटलावरती टीका करतोय, म्हणून प्रसाद लाडचे संस्कार हे आम्हाला सांगायची गरज नाही। त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा सुद्धा प्रसाद लाडला माहीत नाही, कारण प्रसाद लाड हा म्हणतो की छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म हा कोकणात झाला आहे, शिवनेरी किल्ल्यावरती झाला नाही, असं प्रसाद लाड बोलतोय। त्याच्यामुळं कळतंय की प्रसाद लाडचं किती भान जागेवरती आहे आणि प्रसाद लाडला किती नॉलेज आहे। आणि हो सांगतोय की जरांगे पाटलांनी माझ्या भेटीला आहे, हो आपण आरक्षणावरती चर्चा करू। अरे कशाला प्रसाद लाड तो हाताने इज्जतीचा भाजीपाला करतो, तुझी लायकी काय आहे ते आम्हाला चांगलं माहिती आहे। तुला छत्रपती शिवाजी महाराजांचा जर जन्म तुला माहीत नसेल तर त्यापेक्षा काय तू भाग्य म्हणावं लागेल, काय तू जन्मला कसा महाराष्ट्रात जन्मला हे तू दुर्दैव आहे म्हणावं लागेल। कारण आता तुझं काय तुझी लायकी आणि काय तू इज्जत आहे हे आता तुझा पूर्ण इज्जतीचा भाजीपाला झालेला आहे प्रसाद लाड। आणि तो यात हिंमत असेल तर विधानसभा लोकसभा लढव हे तुला वारंवार सांगतोय। आणि ह्याला किंमत हे मराठा समाजाने देऊ नये, विनाकारण ह्याला फॉरवर्ड शेअर करू नका, हे मराठा समाजाला मी कळकळीची विनंती करतो। आणि इथेच थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, एक मराठा लाख मराठा। कारण जेवढं आपण बोलू तेवढ्या ह्या प्रसाद लाडला म्हणजे तो निर्लज्ज माणूस आहे प्रसाद लाड, त्याला तेवढं किती बोललं तरी त्याला कमीच आहे। कारण ह्याची लायकी नव्हती पण तरी पण मी व्हिडिओ बनवला आहे, कारण हा वारंवार मराठा समाजात शेअर करत आहे त्याचे व्हिडिओ, म्हणून व्हिडिओ बनावा लागतोय। हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, हा प्रसाद लाडपर्यंत हा पोहोचला पाहिजे।